हॅलो चिल्ड्रन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज अल्जेब्राचा पेपर झालेला आहे SSC बोर्डचा, तर त्याचे सोल्युशन्स आपण आज इथं डिस्कस करणार आहोत. तर बघा आता फर्स्ट क्वेश्चन नंबर 1A मध्ये जर आपण पाहिलं तर इथं तुम्ही बघू शकता डिटर्मिनंट दिलेला आहे आणि डिग्री फाइंड करायची आहे डिटर्मिनंटची. तर जेव्हा तुम्ही हे सॉल्व करता 4 × 1 - 2 × 3, सो 4 - 6 = -2. -2ची डिग्री काय असणार आहे? 1 असणार आहे. त्यामुळे इथं आन्सर काय असणार तुमचं? 1. ओके, तर हे असणार आहे आन्सर. नेक्स्ट वन आहे आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रॉम द फॉलोइंग विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचा आहे करेक्ट आन्सर. मग ह्याचं डिफरन्स आहे 4 - 4 - 4 डिफरन्स इथं दिलेला आहे 0. विच कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. तर ह्याचा आन्सर येईल 1.5 आणि प्रोबॅबिलिटी कधीच 1च्या वर नसणार आहे, त्यामुळं करेक्ट ऑप्शन आपला हा असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, 2x + y = 7 आणि x + 2y. सो 2x + y = 7 आणि x + 2y = 11. ॲड केलं आपण इथं 3y 18. सगळ्यांना 3ने डिवाईड केलं. 3ने डिवाईड केल्यावर आन्सर काय येतं? x + y = 3ने डिवाईड करायचे, 6. सो आन्सर आपलं येईल इथं 6चा आन्सर दिलेलं आहे 6. तर असं आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द फर्स्ट टर्म. तर nच्या जागी आपण इथं 1 लिहिणार, nच्या जागी 1 सबस्टिट्यूट करणार. सो 3 × 1 = 3 - 4 = -1. तर फर्स्ट टर्म असणार आपला -1. ओके, नेक्स्ट वन, अल्फा न्यूमरल डिजिट्समध्ये किती असतं? GST मध्ये 15. 2 कॉईन्स आर टॉस्ड. आन्सर इथं दिलेला आहे. सॅम्पल स्पेस चेक करू शकता. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4. तर x ची व्हॅल्यू -2 आहे, तर आपण इथं -2 सबस्टिट्यूट करू. सो 2y = 4. हा -2 इथं शिफ्ट करायचा, +2 होणार. y = 6, सो y = 3. तर y ची व्हॅल्यू 3 आणि कॉर्डिनेट्स हे असणार आहेत. मग इथं y ची व्हॅल्यू 1 आहे, तर इथं आपण सबस्टिट्यूट करू. x + 2 × 1 = 4. x + 2 = 4. सो x = 4 - 2 म्हणजे x = 2. सो आन्सर 2 येणार. कॉर्डिनेट्स x = 2, 1 असं येणार. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फॉर्म अ इक्वेशन. तर बघा, स्टँडर्ड फॉर्म काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं? ax² + bx + c = 0 हे असणार आहे. मग रूट्स दिलेले आहेत 5 आणि 12. सम ऑफ रूट्स आपण इथं लिहिलेले आहे 17. 12 + 5 आणि प्रोडक्ट 12 × 5 60. आणि मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे ह्याचा फॉर्म्युला असतो x² - अल्फा + बीटा x + अल्फा बीटा = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यात सबस्टिट्यूट केलं आणि आपल्याला हे इक्वेशन भेटतं. तर तुम्ही हे चेक करू शकता इथं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आपण बघून घेऊ. बघा, ॲक्टिव्हिटी, पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड दिस मच रुपीज अँड हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. नेक्स्ट पेजवर येऊ आपण. तर मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे FV + प्रीमियम दिलेलं आहे. तर आन्सर हे आलं. मग ह्याला डिवाईड केलं आणि खूप आन्सर आलं 1000. तर खूप इझी सम होता हा. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. x + y = 3, 3x - 2y = 4. तर आता हे कसं करायचं बघा, x + y = 3 दिलेलं आहे आणि 3x - 2y = 4. तर फर्स्ट इक्वेशनला आपण शॉर्टमध्ये देतो आहे, मल्टिप्लाय करू 2ने. तर आन्सर काय येईल? 2x + 2y = 6. खाली सेकंड इक्वेशन लिहायचं आणि हे ॲड करून टाकायचं. आन्सर येतं 5x 10. सो 10/5 आन्सर येतं 2. मग 2 सबस्टिट्यूट करा. x ची व्हॅल्यू 2 + y = 3 फर्स्ट इक्वेशनमध्ये करतो आहे आपण. सो 3 - 2 आन्सर येईल 1. तर इथं याचा आन्सर दिलेला आहे x = 2 आणि y = 1. तर अशा प्रकारे हा सम करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे m² + 14m + 13 = 0.
फॅक्टरायझेशन करायचं आहे. 14m प्लस 13 इज इक्वल्स टू 0. 13ला आपण इथं स्प्लिट केलं, 13 1 जा, सो m² प्लस 13m प्लस m प्लस 13 इक्वल टू 0. m प्लस 13 1 कॉमन घेऊन इथं m प्लस 13 इक्वल्स टू 0. सो m प्लस 1 आणि m प्लस 13 इज इक्वल टू 0 घेतलं. सो m प्लस 1 इज इक्वल्स टू 0 और m प्लस 13 इज इक्वल्स टू 0. m इज इक्वल्स टू -1 आणि m इज इक्वल्स टू -13 असे याचे दोन आन्सर असतील. इथे लिहून दिलेले आहे. 19th टर्म फाइंड करायचा. आता बघा 19th टर्म फाइंड करण्यासाठी a ची व्हॅल्यू आहे 7, डिफरन्स ह्याच्यातला आहे 13 - 7 म्हणजे 6 आणि n 19 टर्म फाइंड करायचं म्हणजे n19 असणार. सो t19 इज इक्वल्स टू a प्लस n-1d 7 प्लस 19 - 1 इंटू 6 7 प्लस 18 इंटू 6 7 प्लस 108 115 आन्सर इथं आहे. तर असं आपल्याला हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण बघून घेऊ. शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आहे 2000 रुपीज आणि ब्रोकरेज पेड, ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज दिलेला आहे 0.5%. तर ब्रोकरेज किती असणार? 0.5% ऑफ मार्केट व्हॅल्यू म्हणजे 2000. सो 0.5/100 इंटू 2000 करायचं, 0 कट होणार, मग आन्सर येईल तुमचं 10 रुपीज. आता आपण हे रिसिवड आफ्टर सेल म्हणजे सेल करतो आहे, तर 2000तनं 10 रुपये मायनस करायचे म्हणजे 1990 रुपये आपल्याला मिळतील. ओके, तर असं हे सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ. तर ह्याच्यात काय हे बघा सगळं त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. हे ॲड केलं, ह्याचं आन्सर आलं 300. FI ॲड केलं, ह्याचं आन्सर आलं 60 आणि फायनल आन्सर 5. तर मीन आहे आपलं इथं. मीन जो आहे तो काय, मीन इज 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन, माणिकलाल हॅज परचेस्ड. ॲक्टिव्हिटी आहे तर पुढच्या शीटवर केलेलं आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे, नंबर ऑफ शेअर सबस्टिट्यूट केलं, इथं आन्सर हे आलं. मग डिव्हिडेंड FV 100 आहे, रेट 7% आहे, डिव्हिडेंड आलं. मग त्याला टोटल नंबर ऑफ शेअर्सनी मल्टिप्लाय केलं म्हणजे एवढं आपल्याला भेटतं आहे डिव्हिडेंड. मग रेट ऑफ इंटरेस्ट फाईंड केलं 5.833% आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट वन बघा, ॲक्टिव्हिटी आहे, हे असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता ह्याच्यात सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथड सगळ्यांना येत असेल बघा. इथं आन्सर x = 3 आणि y = 2 हे आन्सर आहे. 4 3 = 12, 3 2 = 6, 12 + 6 18 म्हणजे आन्सर आपलं बरोबर आहे. फॉर्म्युलानी जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर भेटेल 3 आणि -1. मग कमिटी ऑफ 2 मेंबर्सचं हे प्रोबॅबिलिटीचं आन्सर आहे 7/10 आणि 3/5 असा आन्सर आलेला आहे. मग मेडियनचा आन्सर 32 रुपीज. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि प्रॉब्लेम सेटमध्ये जर पाहिलं आपण, प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन विचारलेला आहे. खूप सोपा पेपर आला होता यावर्षी. तर आन्सर याचा m = 14. 2 आन्सर येतात, एक 12 येतं, पण 12 ॲक्सेप्ट करू शकत नाही आपण, कारण 12 इथं सबस्टिट्यूट केल्यावर हे 0 होऊन जातं आणि 0 झाल्यामुळं हा क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही. त्यामुळं याचा आन्सर येणार 14. ओके, तर हा पण आपल्या टेक्स्टबुकचाच क्वेश्चन आहे, फक्त नंबर्स चेंज केलेले आहेत. याचा आन्सरसुद्धा इथं दिलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. हा पण टेक्स्चुअल आहे. टेक्स्चुअल बघा इथं तुम्हाला दिसत आहे आणि एक्सची व्हॅल्यू 20 आणि हिस्टोग्राम तर तुम्हाला येतच काढता. ड्रॉ द ग्राफ्स रिप्रेझेंटिंग 2x = y + 2 and 4x + 3y = 2 ऑन द सेम ग्राफ अँड एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दिस. तर ग्राफ ड्रॉ करायचं आहे या इक्वेशन्सचं आणि मग तुम्हाला एक ट्रायंगल तयार होईल. तिथं बेस आणि हाईट त्याची काढायची आणि
फॉर्म्युला वापरायचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि तुम्हाला एरिया मिळून जाईल. खूप सोपा प्रश्न आहे हा, पण इझी क्वेश्चन आहे. पाय डायग्रामचे आन्सर्स दिलेले आहेत बघा. सेंट्रल अँगल प्रत्येकाचे इथं दिलेले आहेत आणि टोटल पर्सन्स किती आहेत मग 2000. तर असा हा पेपर होता. खूप इझी पेपर आलेला आहे यावर्षी. आता जॉमेट्रीची तयारी करा. जॉमेट्रीचा पण तुम्हाला असंच डिटेल सोल्युशन मिळेल या चॅनलवरती. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, थँक्यू.